नमस्कार, मी गीता कार्यकर. गीता फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नवीन व्हिडिओ बघणार आहोत. जुन्या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण हे हुक किंवा बटन असतील तर ते लावून घ्यायचे आणि त्याच्यानंतर व्यवस्थित ब्लाऊज हा टेबलावर अंथरून घ्यायचा. आता आपल्याला पूर्ण उंची मोजायची आहे. तर पूर्ण उंची ही हे बघा, मी इथं ठेवते टेप गळ्याच्या या कोपऱ्याला, तिथं टेप लावणार आहे आणि पूर्ण उंची थोडंसंच खेचून असं बघायचं. तर आपली भरली 14 इंच हे बघा. तर पूर्ण उंची आली 14 इंच. आता आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे. तर हे बघा, इथं छातीचं माप घ्यायचं, अप्पर चेस्ट थोडासा असा ताणायचा ब्लाऊज आणि असा व्यवस्थित, जास्त पण खेचायचा नाही, असा व्यवस्थित घेऊन इथं बघा 19 म्हणजे 19 चे 2 डबल 19 दुने 38. 38 ही आपली छाती आली. आता बघा, आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे. तर एकदम व्यवस्थित असा खेचून हे बघा 15 दुने 30 ही आपली कंबर आली. आता आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे. तर हे आपलं भरलं 14. तर हे मापायचं, इथं भरते 7 इंच, 7.25 इंच. तर 14 मधून 7.25 मायनस करायचे, तर आपल्याला भेटतात 6.25. तर हे बघा, इथं आहे हा 6.25. हे बघा, दिसलं? हे बघा, हे 6.25. तर आपण 6.5चा पुढचा गळा घेऊयात. आता आपल्याला पाठचा गळा घ्यायचा आहे. तर पाठच्या गळ्यासाठी पण नऊ इंच पाठचा गळा आहे, 9 इंच. आता आपल्याला बाहीची उंची बघायची. तर हे बघा, ही आहे बाहीची उंची. इथे शोल्डरच्या टिपपासून, ही बघा टिप, या टिपपासून टेप लावून 5.5 इंचाची बाही आहे, म्हणजेच 4.75. आणि आता बाही रुंदी कधी पण अशी न घेता हे अशी करून घ्यायची आणि खेचून बघायचं. तर 6.25 भरते. 6.25चे डबल किती आले? 12.5. आता आपल्याला मुंडा असं खेचायचा. हे बघा, हे आणि इथं काकेमध्ये असं खेचून 7.5. हे बघा, 7.5 भरला पाहिजे. तर 7.5चे डबल 15चा मुंडा आहे. आता आपल्याला महत्त्वाचं म्हणजे शोल्डर कशी घ्यायची. आता तयार ब्लाऊजवर शोल्डर कशी घ्यायची. तर हे बघा, हे मी 2 पद्धती सांगणार आहे कशी घ्यायची. तर आपण आता हा ब्लाऊज व्यवस्थित असा अंथरून घेतला आणि ही आली 12 इंच शोल्डर आली. तर 6. आणि तसं जर समजलं नाही तर आपला हा हे सरळ रेषेत ठेवायचं. हे बघा, सरळ रेषेसाठी आपण एक वही घेऊयात किंवा काहीतरी घेऊयात. ही एक सरळ रेषा असते ही. तर ही एक सरळ रेषा घेतली
अशी, आणि बरोबर इथं ब्लाऊजचं हे गळ्याचं टोक लावलं हे, आणि हे बघा असा व्यवस्थित हा ठेवून घेतला. ही छोटी पडते, आपण एखादी फळी घेऊयात, किंवा हे टेबलाचं सरफेस असतं हे बघा असं, हे सरफेस असतं इथं, ह्या सरफेसला ब्लाऊज व्यवस्थित ठेवायचा हा गळ्याच्या बाजूनी. आणि दिसतंय का, ही जी शोल्डर आली आहे त्याच्या पुढे थोडं मार्जिन ह्याच्यासाठी ठेवायचं आपल्याला, कशासाठी, शिलाईसाठी. आता हे आपण किती भरते बघूया. या टेबलाच्या टोकापासून हे बघ असं 6.25, बरोबर 6.25 आलं, कारण मार्जिन सोडलं आपण इथं, आपण मार्जिन सोडलं नव्हतं म्हणून 12 आलं होतं. तर 6.25